लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या या ओळी आपल्याला परिचित आहेतच, पण महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्रातला मराठी माणूस ज्यांना कळला नव्हता त्यांनी मराठी माणसाबद्दल काय उद्गार काढले होते ते जरा इतिहासात डोकावून पाहूया. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मुंबई कोणाची? महाराष्ट्राची. संयुक्त महाराष्ट्र एकच ध्यास, बाकी सारे प्रश्न खलास. अशा गर्जनांनी सारा महाराष्ट्र ढवळून निघाला. जनतेच्या ह्या अशा रौद्र रूपानं दिल्लीही हादरली. विधानसभेवर त्रिराज्य ठरावाला विरोध करण्यासाठी मोर्चा निघाला. त्याचं नेतृत्व केलं सेनापती बापट यांनी. असेंब्ली गाठायच्या निर्धारानं जनता बंदी रेषा ओलांडून निघाली. पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा सुरू केला. हे कमी की काय, वर बंदुकीच्या फैरी झाडल्या. सबंध दिवसात झालेल्या गोळीबारात 15 ठार, 300च्या वर जखमी आणि 400 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली. याच दिवसांपासून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या रक्तरंजित क्रांतीला सुरुवात झाली. माझ्या मराठी मातीत नेते जहाले महान, तिला क्रांतीचे डोहाळे, लाल रक्ताची तहान. विधानसभेवर संयुक्त महाराष्ट्राचा झेंडा रोवीन तरच परत येईन, अशी आई वडिलांसमोर प्रतिज्ञा करून फणसवाडीतल्या घरून निघालेला तरुण विद्यार्थी सीताराम पवार परत कधीच घरी आला नाही. पण झेंडा मात्र फडकला. महाराष्ट्राच्या ह्याच झेंड्याची शान तुम्हा आम्हाला वाढवायची आहे. महाराष्ट्र प्रेमाच्या वेडानं आपण झपाटलो गेलो तरच महाराष्ट्राला, या देशाला महान बनवू. देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी झुंज देणाऱ्या सैनिकांची परंपरा महाराष्ट्राला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक मराठी वीरांनी झुंज दिली, बेभान झाले. वेड होतं संयुक्त महाराष्ट्राचं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं. संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेल्या या लढ्याची यशोगाथा उत्तरोत्तर उलगडत जाणार आहेच. पण तत्पूर्वी कुसुमाग्रजांच्या म्यानातून उसळे तलवारीची पात या लोकप्रिय गीताबद्दल आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी पंडित हृदयनाथजींना मी विनंती करतो. सर्व शिवसैनिकांचं आणि रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. या गाण्याचा थोडासा इतिहास आपल्याला सांगतो. प्रतापराव गुजर सरनौबत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते सेनापती, त्यांनी छत्रपतींना एक पत्र पाठवलं, एक खलिता पाठवला रायगडावरती. आणि तो खलिता असा होता की महाराज, स्वराज्यावरती चाल करून येणारा शत्रू बहलोल खान पठाण स्वराज्यावर चाल करून आला होता. आम्ही त्याची रसद तोडली, पाणी तोडलं. खान जेरीस आला, शरण आला, खंडेर घेऊन त्याला माफ करून सोडून दिला. हे पत्र महाराजांना मिळालं. आणि आजच्या कुठल्याही अधिकाऱ्याला हे जर पत्र मिळालं तर त्याला किती आनंद होईल. पण छत्रपती हे द्रष्टे आहेत, छत्रपती हे कालातीत आहेत. त्यांनी लिहिलं की सरनौबत, छत्रपती कोण, तुम्ही का आम्ही? कोणाला विचारून ही आगळीक केलीत? तुम्हाला काय वाटतं, खान पुन्हा येणार नाही? खान येणार, वेगळ्या रस्त्याने येणार, अधिक सैन्य घेऊन येणार. आणि त्याचं सैन्य ह्या नवजात स्वराज्याचा नाश करणार. अरे, आम्ही तर तुम्हाला सेनापतीगिरी करायला पाठवलं होतं, तुम्ही तर साधी शिपाईगिरी केलीत. जा, खानास गर्दीत मिळवल्याशिवाय आम्हाला गडावर पुन्हा तोंड दाखवू नका. आणि हे पत्र वाचून प्रतापराव गुजर खिन्न झालेत, स्वतःवरती संतापलेत की अरे, खरंच छत्रपतीने आपल्याला सांगितलं होतं की सरदारकी कर, आपण तर साधी शिपाईगिरी केलीत. आणि ते त्याच नेसरी गावाला, बेळगाव जवळ नेसरी गाव आहे, तिथे एका तलावाकाठी ते आणि त्यांचे 6 सरदार त्या तलावावरती घोड्यांना पाणी पाजायला आलेत. आणि प्रतापराव गुजराने बघितलं की समोरनं 50,000ची फौज घेऊन खान येतोय.
विजापूरचा हत्ती डोलत डोलत तिथे त्याच्या खांद्यावरचं निशाण डोलतंय आणि त्यांना कळलं की अरे महाराजांनी जे आपल्याला लिहिलं ते बरोबर होतं. आज नेसरी, उद्या कोल्हापूर, मग सांगली, आता हा स्वराज्यावर हा वरवंटा फिरणार. महाराजांनी जे सांगितलं होतं की सरदारकीगिरी करा, ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक काम असं केलं. खानावर आलेला राग आणि स्वतःवरती आलेला राग ह्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन तर ढळलंच होतं. त्यांनी सरळ घोड्यावरती टांग टाकली आणि एकट्या माणसाने त्या 50,000 फौजेवरती हल्ला केला. ही मराठी अस्मिता आहे, हे मराठी शौर्य आहे. हे जे 6 सरदार राहिले होते हे म्हणाले आम्ही आमच्या सरनौबत सेनापतीला एकटं कसं सोडायचं, हा तर 50,000 फौजेमध्ये मरणार, मग आपण महाराजांना काय तोंड दाखवायचं. त्यांनी काही मागचा पुढचा विचार केला नाही. घोड्यावरती पाय टाकले, टांगा टाकल्यात आणि सरळ खानाच्या 50,000 फौजेवरती हल्ला केला. त्याला एकाकी हल्ला म्हणतात. यलगार, सुलतान ढवा, तो सुलतान ढवा या 7 माणसांनी केला. खानाने बघितलं की 7 लोक येत आहेत. त्यांनी सैन्याला आज्ञा केली कापून टाका आणि एका क्षणार्धात सारे 7 जण कापले गेलेत. म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. ते फिरता बाजूस डोळे किंचितवले, सरदार 6 सरसावून उठले शेले, रिकबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7.
अजून तेथल्या टाचा